हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. आज मी जरा तुम्हाला हे बघून असं वाटत असेल मी नेमकी कुठे आहे, तर मी आज आले आहे माझ्या माहेरी. आज माझ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यासाठी मी इकडे आले आहे. तर त्याआधी म्हटलं तर चला एक छोटासा व्हिडिओ बनवूया, कारण की आपला आज सुरू झालेला आहे श्रावण मास. तर श्रावण मासमध्ये आपण सर्वांना माहिती आहे की आपण शिवाची आराधना खूप करतो. तर कारण की शिव हे असे एकमेव देव आहेत की ते लवकर प्रसन्न होतात. तर श्रावण मास सुरू झाले आहे. तर श्रावण मासाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सर्वांकडनं स्वामी खूप छान सेवा करून घेऊ देत, कारण ती असा पवित्र महिना आहे की त्या दिवशी तुम्ही थोड्याच जरी सेवा केल्या त्याचं तुम्हाला फळ दुप्पट तिप्पट मिळतं. तर आपण करूया व्हिडिओला सुरुवात. चला मग आपण सर्वात प्रथम बघूया की ह्या महिन्यामध्ये शिवाला 4 मूठ अर्पण कोणत्या करायचे आहेत. तर सर्वात प्रथम तांदूळ, दुसऱ्या सोमवारी आहेत तीळ, तिसऱ्या सोमवारी आहेत मूग आणि चौथ्या सोमवारी आहेत जव. तर जव ह्याच्यामध्ये जे एक छोटंसं कन्फ्युजन आहे ना, ते मी आज तुम्हाला सांगणार, कारण बरेच वेळा मी सुद्धा तेच चुका करत होती, त्या तुम्ही करू नये म्हणून मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. तर जव म्हणून प्रत्येक वेळेस आपल्याला असा गैरसमज होतो की आपण जे गहू साफ करतो त्याच्यामध्ये जसे लांब लांब दाणे असतात ते जव आपण समजून शिवमूठ अर्पण करतो. पण खरं तर ते तसे नसतात. जव असे तांबूस कलरचे ना, असे बारीक बारीक असे जव असतात, त्याची ती खीर वगैरे बनवून ते प्राशन केली जाते, ते आपल्या शरीराला हेल्दी असते. तर ते असतात जव, ते आपण अर्पण करायचे असतात शिवमूठवर. तर ह्या टायमाला लक्षात ठेवा की जव गव्हातले जे असतात ते नाही वापरायचे. जव हे वेगळे किराण्याची जी दुकानं असतात ते सहज उपलब्ध होऊन जातात. तर आधीच जरा 1-2 दुकानं फिरा, म्हणजे तुम्हाला ते मिळतील. म्हणजे लास्टपर्यंत तुम्हाला जव कुठले असं कन्फ्युजन करायला म्हणजे हे शोधायला नको. म्हणून मग आज तुम्हाला ते क्लिअर करून दिले की जव कोणत्या प्रकारचे असतात. तर चला, जेव्हा आपण शिवमूठ अर्पण करणार त्याच्या आदल्या दिवशी आपण काय करायचं आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी आपण शिवमूठ जी अर्पण करणार ते धान्य स्वच्छ धुवून घ्यायचे, स्वच्छ पुसून घ्यायचे. त्या धान्याला कोणी मुंगी वगैरे असं तोंड नाही लावणार, अशा प्रकारे धुवून कपड्यावरती सुकत घालायचे आहेत व्यवस्थित. आपण शिवमूठ कशी अर्पण करायची, तर सर्वात कुठल्याही दुसरा इकडचा तिकडचा विचार न करता सर्वात सोपी पद्धत आहे ही. ह्या ज्या आपण मुठीतून आपलं जे धान्य पडेल ते बरोबर शिवावर असं सरळ पाडलं पाहिजे. ह्या प्रकारे मूठ योग्य ही पद्धत आहे. तर मी एखादा एक छोटासा व्हिडिओ बनवून दाखवायचा प्रयत्न करेन की शिवमूठ कशी अर्पण करायची मग व्यवस्थित. तर अशा प्रकारे ती करायची. ह्याच्यातून पडद्याने अर्पण करताना मंत्र बोलायचा आहे, देवादिदेवा हे महादेवा, माझी शिवमूठ स्वीकार कर रे देवा. सर्व सोप्पा आणि साधा. आणि ऐन टायमाला जरी कधी असं आपल्याला होतं की आपण अर्पण करायला जातो आणि आपल्याला मंत्रच आठवत नाही, बरोबर की नाही. तर जेव्हा असं होतं तेव्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून आपली मूठ अर्पण करायची आहे. आणि ह्याचबरोबर आपल्याला आता शिवमूठ झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर रुद्र घ्यायचं आहे. सेवा रुद्र आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेली आहे. रुद्राची सेवा, ती रुद्र घ्यायचं आहे, पूर्ण पाण्याचा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर चमक नमक वगैरे सर्व व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि ते तीर्थ सर्वांनी घरामध्ये प्राशन करायला द्यायचे, किंवा त्या तीर्थाचा आपल्या घरावर थोडा शिंपडून वगैरे घ्यायचं आहे. आणि त्याच नंतर आपण शिवमूठ अर्पण करायचे. आणि ते अर्पण झाल्यानंतर कालभैरव अष्टक बोलायचं आहे आपल्याला, कारण की कोणतीही पूर्ण सेवा झाल्यावर संरक्षण कवच म्हणून आपल्याला कालभैरव अष्टक आपण बोलतो. तर ते आपल्याला ते आठवणीने घ्यायचे. त्याचप्रमाणे ते आता आपल्याला मोठा प्रश्न काय पडतो की आपण जे हे शिवमूठ अर्पण करतो ते धान्य काय करायचं. काय बरेच लोक विचार करतात काय करायचं. मग आपण आपल्या कडधान्यामध्ये मिक्स करतो, किंवा आता तांदूळ मिक्स करू शकतो. मग नंतर मुगांचं काय करायचं, जवाचं काय करायचं, तिळांचं काय करायचं, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर ज्याने ह्याच्यावर एक सोपा आणि साधा उपाय असा आहे की तुम्ही जे धान्य शिवाला अर्पण करता तेच धान्य तुम्ही दुसऱ्या दिवशी आपल्या धान्यामध्ये थोडंसं टाकून थोडंसं धान्य पक्ष्यांना वगैरे अर्पण करू शकता. म्हणजे पक्ष्यांना वगैरे खायला घालू शकता. पक्ष्यांना खायला घालताना पण काळजी घ्यायची, कारण की आपण ते पवित्र असं धान्य जे आपण शिवाला अर्पण केलेलं आहे, कोणाच्या पायाखाली येणार नाही, किंवा कोण त्याच्या पायातळी असं तुडवणार नाही. ते एखाद्या झाडाखाली व्यवस्थित ते धान्य अर्पण करायचं आहे, म्हणजे पक्ष्यांना खाऊ घालायचं, जेणेकरून ते पक्षी येऊन खाऊन जातील. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगते 2 छोटेसे उपाय. तर सर्वात पहिला उपाय, तांदूळ घ्यायचे आहेत 11,
कुठेही तुटलेले फुटलेले नसले, अखंड असं पूर्ण अक्का तांदूळचे दाणे घ्यायचे आणि ते महादेवाला अर्पण करायचे. दुसरा म्हणजे की महादेवाच्या पिंडीवर आपल्याला उसाचा रस दर सोमवारी अर्पण करायचा आहे. तुमच्या जवळ जर कोणतं केंद्र आपल्या दिंडोरीपर्यंत मार्गाचं असेल तर एकटं घरी सेवा न करता नक्की केंद्रात जाऊन सेवा करा, कारण की सामूहिक सेवेला खूप महत्त्व आहे. त्याची ऊर्जाही जास्त असते आणि तुम्हाला त्याचं फळही 10 पट जास्त मिळतं. तर चला मग आजचा छोटासा व्हिडिओ आणि छोटेसे उपाय तुम्हाला आवडले असतील आशा करते. भेटूया आपण असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, जिथे असाल तिथे सुरक्षित राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.